नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे बट्टी। बट्टे ह्या कशा बनवायचे आहे हे आज आपण बघणार आहे। एकदम चविष्ट आणि एकदम खुसखुशीत अशा डाळबट्ट्या बनवायला आपण आता सुरुवात करूया। 2 प्रकारच्या बट्ट्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे। इथे मी अर्धा किलो गहू घेतलेले आहे। त्यामध्ये मी आता 1 वाटी मक्का टाकून घेत आहे। 1 वाटी मक्का टाकल्यानंतर मी अर्धी वाटी तिथे हरभऱ्याची डाळ घालत आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा जीरा घालत आहे। यामध्ये तुम्ही सोयाबीन असेल तर टाकू शकता, माझ्याकडे संपलेली आहे त्यामुळे मी टाकलेली नाही। आता आपण हे सर्व मिक्स करून आपण दळून घेणार आहोत। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दळून आणायचं आहे। एकदम रवेदार आहे। इथं आपण बघू शकता। इथं आपण आता बट्टीच्या पिठामध्ये 1 चमचा हळद घालत आहे। त्यानंतर 1 चमचा भरून मी ओवा घालत आहे। ओवा घातल्यानंतर एकदम कडक असं तेलाचं मोहन त्यामध्ये मी सोडत आहे। दोन चिमूटभर मी इथे खाण्याचा सोडा त्यामध्ये घालत आहे। त्यानंतर आपण आता इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। हे सर्व घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम तेलाचा मोहन आपण टाकलेला आहे तर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन टाकलेलं आहे तर आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छानपैकी भिजून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता आपण पाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी अजून मी घातलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ घट्ट भिजवायचं आहे। इथं आपण बघू शकता पीठ एकदम छान असं घट्ट भिजवलेलं आहे। त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा उंडा घेतलेला आहे। आता आपल्याला त्याची छान अशी पतली पोळी लाटून घ्यायची आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण त्यावर थोडंसं तेल टाकून सर्व पोळीला मी तेल लावून घेत आहे। दोन्ही बाजूने आपल्याला ती फोड करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी फोड केल्यानंतर आपल्याला एकीकडून दुसऱ्या बाजूवर फोड करून घ्यायची आहे। फोड केल्यानंतर आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। दुसरं सुद्धा उंड्याचा मी तुम्हाला रोल बनवून दाखवत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी 4 उंड्याचे 4 रोल करून घेतलेले आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। आता दुसरी स्टेप बघूया। त्यानंतर आपण आता दुसरी स्टेप बघूया। इथे मी एक उंडा घेतलेला आहे मीडियम आकाराचा। तो आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आणि लांबसर वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी उंड्याचा रोल लांबसर करून घेतलेला आहे।
अशाच पद्धतीने 3 ते 4 रोल मी बनवून घेतलेले आहे। आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर मी त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे। चाळणीला आपण आता तेल लावून घेऊया आणि ते रोल त्यामध्ये ठेवून घेऊया। आता आपण एक एक करून सर्व रोल त्यामध्ये ठेवून घेणार आहे। सर्व रोल ठेवल्यानंतर आपण आता त्यावर 10 मिनिटं झाकण ठेवणार आहे। 10 मिनिटांसाठी आपण आता छानपैकी वाफळून घेणार आहे। इथं आपले 10 मिनिटं झालेले आहे। आपण आता थोडंसं झाकण काढून बघूया। झाकण काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते पलटून द्यायचे आहे। एक एक करून सर्व आपल्याला अशा पद्धतीने ते पलटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण थोडंसं 2 ते 3 मिनिटं आपण अजून एकदा झाकण ठेवूया। त्यानंतर मी इथे झाकण काढून बघितलेलं आहे आणि चाकू टाकून दाखवत आहे। आपले बट्ट्याचे रोल छानपैकी झालेले आहे। इथे मी जे दुसरे रोल करून घेतलेले होते ते सुद्धा मी इथे वाफळून घेतलेले आहे। ते सुद्धा आपले छानपैकी वाफळलेले आहे। अशाच पद्धतीने मी दोन्ही रोल सुद्धा छानपैकी वाफळून घेतलेले आहे। 2 प्रकाराचे रोल आपण छानपैकी वाफळून घेतलेले आहे आणि आता थंड झालेले आहे। आपण आता त्याचे कट करून घेणार आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बट्ट्या कट करून घ्यायच्या आहे। जे लंबे रोल केले होते त्याच्या बट्ट्या एकदम छानपैकी गोल गोल होत आहे। एक एक करून सर्व रोल आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। इथं आपण बघू शकता सर्व बट्ट्या आपल्या इथं कट झालेल्या आहे। आपण आता दुसऱ्या रोलच्या बट्ट्या कट करणार आहे। त्या आपण बघूया कशा कट होतात। इथं मी चाकूच्या सहाऱ्याने आपल्याला छानपैकी कट करून दाखवत आहे। इथं आपण बघू शकता जे फोड केलेल्या बट्ट्या आहे त्या आपल्या छान बिस्किटासारख्या एकदम मस्त झालेल्या आहे आणि लंब्या रोलच्या ज्या आहे त्या आपल्या गोल बट्ट्या तयार झालेल्या आहे। आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता एक एक करून गोल बट्ट्या ज्या आहे त्या आपण आता छानपैकी तळून घेणार आहे। इथं मी भरपूर साऱ्या बट्ट्या त्यामध्ये सोडलेल्या आहे। आता आपण झाऱ्याच्या सहाऱ्याने ते आपण पलटून देणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने मी पलटून दिलेले आहे आणि आपल्याला लालसर होईपर्यंत छानपैकी खमंग अशा तळून घ्यायच्या आहे। इथं आपण बघू शकता आपल्या बट्ट्याचा कलर एकदम छान आलेला आहे आणि खमंग अशा तळलेल्या आहे। त्यानंतर आपण आता दुसरी स्टेप बघणार आहे। ज्या दुसऱ्या पद्धतीच्या बिस्किटासारख्या ज्या बट्ट्या आपण केलेल्या आहे आता आपण त्यासुद्धा तेलामध्ये सोडून छानपैकी तळून घेणार आहे। एक एक करून आपल्याला भरपूर साऱ्या बट्ट्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे। भरपूर बट्ट्या त्यामध्ये सोडल्यानंतर आपण आता छान अशा पलटून देणार आहे।
आणि इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या बिस्किटासारख्या एकदम खमंग आणि कुरकुरीत छान अशा आपल्या बट्ट्या तयार आहे। दोन्ही पद्धतीच्या बट्ट्या आपल्या छानपैकी झालेल्या आहे आणि दोन्हीही पद्धत एकदम सोपी आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बट्ट्या तळू शकता आणि किंवा करू शकता। इथं आपल्या बट्ट्या एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहे। अशीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।